आषाढ महिन्याची सुरुवात म्हणजेच आषाढ मासारंभ हा भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यापासून पावसाळ्याची सुरुवात, शेतीची कामं आणि अनेक धार्मिक व्रत उपास सुरू होतात. मात्र या महिन्यात विवाह, गृहप्रवेश, मुंज, वास्तुशांती यांसारखी शुभकार्य साधारणपणे टाळली जातात. यामागे धार्मिक आणि ऋतुमानाशी संबंधित आणि सामाजिक सुद्धा काही कारणं आहेत. आता आषाढ महिन्यात शुभकार्य का टाळले जातात ते सुद्धा समजून घेऊयात. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार देव झोपेत असल्यामुळे नवीन शुभकार्यांना त्यांचा आशीर्वाद लाभत नाही. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, मुंज यांसारखे मंगल कार्य पुढे ढकलले जाते. आषाढ ते कार्तिक हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या 4 महिन्यांमध्ये संत, साधू आणि वारकरी अधिकाधिक पूजा, जपतप, व्रत, दान आणि आध्यात्मिक साधनेवरती भर देतात. म्हणून हा काळ उत्सव साजरे करण्यापेक्षा आत्मचिंतनासाठी योग्य मानला जातो. आता ही झाली धार्मिक मान्यता. पण असंही म्हणतात की हा काळ खूप पावसाचा असतो. पूर्वी वाहतूक व्यवस्था नव्हती. पावसामुळे रस्ते चिखलमय व्हायचे, नद्या दुथडी भरून व्हायच्या आणि प्रवास धोकादायक ठरायचा. अशा वेळी विवाह किंवा इतर मोठ्या समारंभांसाठी दूरवर येणाऱ्या पाहुण्यांना अडचणी येऊ नयेत म्हणूनच या काळात शुभकार्य टाळण्याची प्रथा पडली. शिवाय आषाढ हा पेरणीचा महिना आहे. शेतकऱ्यांसाठी हा वर्षातील सगळ्यात महत्त्वाचा काळ असतो. जर या काळात विवाह किंवा मोठे समारंभ झाले तर शेतीची कामं मागे पडू शकतात. म्हणूनच समाजाने शेतीला प्राधान्य देण्यासाठी शुभ कार्य पुढे ढकलली. तर आरोग्याच्या दृष्टिकोनाने पावसाळ्यात संसर्गजन्य आजार, पचनाचे त्रास आणि हवामानातील बदल अधिक असतात. मोठ्या मेजवान्या किंवा गर्दीचे कार्यक्रम आरोग्यासाठी जोखमीचे ठरू शकतात. त्यामुळेही या काळात मोठे समारंभ टाळण्याची परंपरा निर्माण झाली असावी. मग प्रश्न उरतो, आषाढ महिना अशुभ आहे का? तर नाही. आषाढ महिना अशुभ मानला जात नाही. उलट आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातच आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व असते. पंढरपूरची वारी पूर्ण होते. भगवान विष्णू, विठ्ठल आणि महादेवाची उपासना केली जाते. दान, जप, व्रत, पारायण आणि नामस्मरणाला या काळात विशेष महत्त्व दिले जाते. म्हणजेच आषाढ महिना शुभ कार्यांसाठी नव्हे तर शुभ विचार, भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी राखून ठेवलेला महिना आहे असं म्हणायला हरकत नाही.